नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची राहणार आहे, ज्यामध्ये की तुम्ही बघू शकता दिव्यांग बांधव असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, त्याचबरोबर जे विधवा महिला पेन्शनर्स आहेत त्या असतील, या सर्वांसाठी अतिशय आनंदाच्या दोन गोष्टी या ठिकाणी आलेल्या आहेत. आता सर्वात एक आनंदाची गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. अगोदर मी एक व्हिडिओ अपलोड केला, त्यामध्ये सांगितलेलं आहे की देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 1 तारखेलाच तुमचं जे अनुदान आहे, तुमचं जे पेन्शन आहे ते तुम्हाला मिळणार आहे. दर महिन्याच्या 1 तारखेलाच जे पेन्शन आहे ते तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे. आता अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे, कारण की आपल्याला 20-20 दिवस 15-15 दिवस आपल्याला जे अनुदान आहे आपल्या खात्यावर येत नव्हतं, परंतु आता ती समस्या दूर झालेली आहे. मुख्यमंत्री साहेब यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 1 तारखेला सर्व निराधार बांधवांचे जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हिवाळी अधिवेशनामध्ये बघा 700 कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली आहे. मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. दिवाळी अधिवेशनामध्ये 700 कोटी रुपयांची जी पुरवणी मागणी आहे ती सर्व निराधार बांधवांसाठीची सादर करण्यात आलेली आहे. आता यामध्ये कुणाकुणासाठी हीच पुरवणी मागणी 700 कोटी रुपयांची ठेवण्यात आलेली आहे हे आपण बघणार आहोत. तर बघा, फक्त पुरवणी मागणी प्रस्तावित आहे, सादर केलेली आहे, मंजूर झालेली नाही आहे. एक गोष्ट इथं लक्षात घ्या. बघा, सादर करणे आणि मंजूर होणे याचा खूप मोठा फरक आहे. सध्या ही प्रस्तावित आहे, सादर करण्यात आलेली आहे. सर्व काही जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी देवानंद गवांते स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, 8 डिसेंबर 2025 पासून नागपूर येथे महाराष्ट्राचे हिवाळी जे विधिमंडळ आहे, महाराष्ट्राचे या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे. तर महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी जे अधिवेशन आहे नागपुरात सुरू आहे. या अधिवेशनात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 75,286.38 कोटी रुपयांचे पुरवणी मागण्या सादर केलेल्या आहेत. आता बघा, डिसेंबर 2025च्या तृतीय हिवाळी अधिवेशनात एकूण 75,286.38 कोटी रुपयांच्या मागण्या विधिमंडळात सादर करण्यात आल्या आहेत. यापैकी 27,167.49 कोटींच्या अनिवार्य, त्याचबरोबर 38,059.26 कोटींच्या कार्यक्रमांतर्गत व 10,059.63 कोटीच्या रकमा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने पुरवणी मागण्या आहेत, अशी माहिती अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. तर एक नजर आपण जे हिवाळी अधिवेशन आहे यामध्ये सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये त्यांचा कुणा विभागाला किती निधी पाहिजे हे आपण जाणून घेऊया. आणि यामध्ये आपल्या संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीचा किती निधी सादर करण्यात आलेला आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, सर्वात आधी आहे राज्यात अतिवृष्टीमुळे आपत्ती झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई व आपत्ती प्रतिसाद निधी यासाठी तरतूद 15,648 कोटी रुपयांचा जी तरतूद आहे यासाठी करण्यात आलेली आहे. आणि एवढ्या रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे, प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. राज्यातील कृषी पंप यंत्रमाग व वखोली उद्योग ग्राहकांना विद्युत शुल्कांमध्ये सवलत, सामूहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम, तसेच प्रधानमंत्री कुसुम घटक योजनेअंतर्गत 9,250 कोटी रुपयांचा जो निधी आहे, जी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथं बघू शकता तुम्ही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांकरिता तरतूद सर्वसाधारण, तर यासाठी 6,903.20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे, म्हणजेच की प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत 50 वर्ष बिनव्याजी कर्ज यासाठी 4,439.74 कोटी रुपयांची जी मागणी आहे ती सादर करण्यात आलेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केंद्र व राज्य हिस्सा यासाठी 3,500 कोटी रुपयांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी त्याचबरोबर महानगरपालिका तसेच नागरी स्थानीय
स्वराज्य संस्थांना विशेष अनुदान, तर यासाठी 2200 कोटी रुपयांचा निधी जो आहे याची मागणी करण्यात आलेली आहे। सिंचन व कुटुंब कल्याणाचे नियोजन व अंमलबजावणी यावरील खर्चासाठी 3000 कोटी रुपयांचा जो प्रस्ताव आहे तो सादर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बघा, परिवहन विभागाच्या अधिपत्याखाली कार्यालयातील विविध खर्चासाठी तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाचे विशेष अर्थसहाय्यसुद्धा 2008.16 कोटी रुपयांचा जो प्रस्ताव आहे तो सादर करण्यात आलेला आहे। यासाठी अमृत 2.0 तसेच स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 या अभियानाचे केंद्र व राज्य हिश्श्यासाठी 2500 कोटी रुपयांचा निधी जो आहे मागण्यात आलेला आहे, सादर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान केंद्र व राज्य हिस्सा यासाठी 527.66 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मागण्यात आलेला आहे, म्हणजेच की त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये। त्याचबरोबर बघा, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान केंद्र व राज्य हिश्श्यासाठी सुद्धा 1778.78 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत अभियान यासाठी सुद्धा 3281.79 कोटी रुपयांची जो निधी आहे तो सादर करण्यात आलेला आहे, मागणी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मुद्रक शुल्कावर अधिभार परतावा यासाठी सुद्धा 2500 कोटी रुपयांची मागणीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे। आता बघा, आपल्याविषयी आलेला आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण घटक, म्हणजेच की संजय गांधी जे निराधार योजनेमधील जे काही सर्वसाधारण घटक आहेत त्यांच्यासाठी, म्हणजेच की पूर्ण योजनेतील जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठीचा हा जो निधी आहे 300 कोटी रुपयांचा निधीची मागणीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये। किती? 300 कोटी रुपयांचा। आणि त्याच खाली तुम्ही बघू शकता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारण घटक यासाठी सुद्धा 400 कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे, मागणी करण्यात आलेली आहे हिवाळी अधिवेशनामध्ये। तर असं एकूण टोटल 700 कोटी रुपये हे संजय गांधी निराधार योजनेमधील लाभार्थ्यांना जो मागणी आहे ते ठेवण्यात आलेली आहे। तर लवकरच याला जे काही मान्यता मिळणार आहे अधिवेशनामध्ये, हे जे सर्व काही मागण्या ठेवण्यात आलेल्या आहे यामध्ये जे काही प्रस्ताव ठेवण्यात आलेले आहेत हे संजय गांधी निराधार योजनेचे 700 कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे। तर हा मान्य झाल्यावर सर्व लाभार्थ्यांमध्ये एक आनंदाचा उत्साह निर्माण होईल, कारण की त्यांचे थकीत अनुदानसुद्धा त्यांना मिळणार आहे। त्यांचे जे अनुदान आहे नियमित त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे, त्यांना आता व्यवस्थितरित्या जे अनुदान आहे ते मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही जी मागणी आहे ही मंजूर झाल्यावर सर्व निराधार बांधवांना आता आपले जे अनुदान आहे ते व्यवस्थितरित्या त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत, पैसे अटकणार नाही आहेत। थकीत अनुदानसुद्धा मिळू शकते, तुमचं जे काही थकीत अनुदान राहिलं ते सुद्धा यामध्ये मिळू शकते। तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।